सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे पति माले भगवान पवन पुत्र हनुमान जी बापू महाराज बाबा वीर छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज भारत माता अपने अपने माता पिता की गाड़ी वाला गाड़ी वरदेव हरढोल ज्ञानदेव भगवान की जय भगवान की जय हरि मुक्ता की जय दादाजी महाराज की जय मोठे बाबा की जय दादी महाराज की जय ऋषि बाबा वीर छत्रपति शिवाजी महाराज बोलो भाई सब संतन की जय गाड़ी 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 हला 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 जय हरी कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपाधानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण ओ सगळ्या विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची जननी देवाची जननी देवाची नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. विठ्ठल विठ्ठल दाढी वाजा बापू, विठ्ठल 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 कुंडलिकावरती अडोल ज्ञानदेव पंढरीला भगवान गोपाळ भगवान भगवान सदाजी बापू हे बाबा कृष्णाजी महाराज बाबा सब संतन की जन्माचे कारण रामनाम पाठी जायजे वैकुंठ एक वेळा प्रस्तुत प्राप्त तरी प्राप्त प्रसंगी भगवत चरणाकरता सुंदर असा अभंग तुमच्या पुढे जो मांडलेला आहे. पंढरपूर निवासी पांडुरंगाचे लाडके भक्त बरं का तात्या, पांडुरंगाचे लाडके भक्त आतापर्यंत देवाला जीव घालणारे, देवासगे सत बोलणारे, देवाला दूध पाजणारे एकमेव भक्त फक्त नामदेवराय. भक्तीतले मूर्तिमंत पुतळे पांडुआप्पा, भक्ती क्षेत्रातले मूर्तिमंत पुतळे प्रति पंढरपूर अर्थात वैकुंठ नगरीमध्ये अवतारी पुरुष नामदेव महाराज या अभंगातून सुंदर मानवी जीवाला नामाचं विश्लेषण, नामाचं महत्त्व सांगतात. कलियुगामध्ये नाम महत्त्वाचं आहे. कलियुगी उद्धारे हरीच्या नामे जगातलं एकमेव स्थान, मानवी जीवाला उद्धारचं स्थान या अभंगातून जवळजवळ नामदेव गाथ्यातून बरं का नाना विश्वास नामदेव गाथा ज्याचा पाठ असेल किंवा त्या नामदेव गाथ्यातलं कानपाट अभंग असेल तो नामदेव राहायचा. याचं घेण्याचं कारण एकच उद्देश, आज आपल्या यज्ञाचा पहिला दिवस पावबा महाराज बरोबर ना. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार नियमाने बांधलेला असतो भैया दादा. 3 कीर्तनकार नियमाने बांधलेले असतात. किती? पहिल्या दिवशीचे कीर्तनकाराने नामाचं महत्त्व सांगावं. अशोकजी महाराज व्यासपीठावर पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामाचं महत्त्व सांगावं. मधल्या कीर्तनकाराने उपदेशवर सांगावं, स्थितीपर सांगावं, भक्ती सांगावी. 7व्या कीर्तनकाराने मागणी मागावी आणि 8व्या कीर्तनाने गाई गोपाळाने गवळण देवाचं चरित्र सांगावं. पण पहिल्या दिवशीचा कीर्तनकार नामाने आधारित अभंग घेतला पाहिजे भैया दादा. पहिल्या दिवशी कीर्तनकाराला फक्त एकच काम आहे, पत्तरवळी टाकणं. वासुदेवा उद्यापासून चांगले चांगले पक्वान्नी मेनू भेटतील. पहिल्या दिवशीची कीर्तनाची सेवा पवित्र अशा पावन नगरीमध्ये चालत आलेला अखंड नाम कीर्तन सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 सर्व भाविकांच्या कृपेने अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद करुणाधीश कृपा सिंधू पांडुरंगाच्या कृपेने परमपूजनीय आपल्या नंदुरबार जिल्ह्याने खानदेशचे तपस्वी साधू महात्मा निष्काम योगी परमपूजनीय दगाजी बापू यांच्या आशीर्वाद गावोगावी कुठलाही मान सन्मान नसताना मारुतीच्या मंदिरावर जायचं आणि अखंड नाम चिंतनाचं महत्त्व सांगावं. परमपूजनीय निष्काम योगी कुठे कुटियानी कुठे धामनी कुठेच काही नाही, कुठलीच पावती पुस्तक नाही. असं एक महात्मा फक्त पुण्य द्यायचं काम करायचं. परमपूजनीय हे तपभूमी, ज्या तपभूमीला ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी, या गावाचं नाव आहे होळ. बापू आबासाहेब तुमचं गावाचं नाव होळ आणि सगळे गोड आहेत तुम्ही. होळ अख्खं गाव गोड, काय नाव बी गोड आहे. वासुदेव महाराज सुंदर असं आयोजन कृष्णाजी माऊली जायखेडेकर परम आदरणीय ज्यांच्या कृपाशीर्वादाने श्रद्धास्थान आदरणीय सौभाग्यवती यशोदा अक्का जायखेडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने समोर असले ज्यांच्या गळ्यामध्ये सुंदर टाळ घातलेलं आहे. नारळाचं आयोजन जिल्ह्यात नव्हे मोठं काम आज तुमची पोचपावती सांगते. यांचं सुंदर मार्गदर्शन हरिभक्तपरायण आमचे पावबा महाराज आकराडेकर एक वेळा टाळी वाजून द्या. यांच्या कुशल मार्गदर्शनाने
चालत आलेल्या अखंड नाम कीर्तन सप्तावर्षे 9वे. या कार्यक्रमाचं वर्ष 9वे कीर्तन पुष्प पहिलं समस्त ग्रामस्थ मंडळ, टाळकरी, माडकरी, वारकरी आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या गावागावातून सगळ्या वारकऱ्यांचं मला मस्तक ठेवतो महाराज. या कार्यक्रमाला उपस्थित खानदेशातल्या नामांकित ज्यांच्या कंठामध्ये गोड अशी वाणी, सुंदर हार्मोनियम वाजवता हरिभक्तपरायण आमचे पांडुरंग महाराज लांबकानीकर, टाळी वाजून द्या. हरिभक्तपरायण पंढरपुरातले आळंदीतले नामांकित अरुबुवा, पंढरात आरू, त्यांच्या जोडला नथुशिम बाबाच्या सप्त्यामध्ये सुंदर गोड काम वासुदेव महाराज, टाळी वाजून द्या. सुंदर पखवाजी म्हटला, मृदंग विशारद, मृदंग मणी वाजाने आम्ही काहीच नाही कमी भयादान. हरिभक्तपरायण पावबा महाराज तुमचं कोटी कोटी धन्यवाद. सुंदर हार्मोनियमवर स्वरबद्ध चांगल्यापैकी मला साथ करतायत आपले विठोबा महाराज कोडदेकर. उपस्थित विनेकरी, खूप गोड आहे तुमचं वागणूक. हरिभक्तपरायणची विनेकरी हरिभक्तपरायण सुरेशजी महाराज निमगुडकर. उपस्थित सगळे टाळकरी, सगळ्यांच्या पायावर माझं मस्तक ठेवतो. काय म्हणतो बाबा? मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. वा, धन्यवाद. आप्पासाहेब पोट तिडकीने साथ देत आहेत. अभिनंदन तुमचं. या व्यासपीठावर विराजमान झाले सुंदरपैकी ज्यांच्या मुखातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होते, हरिभक्तपरायण आमचे अशोकजी महाराज, ज्यांच्याकडून आजची कीर्तनाची सेवा, कीर्तनाचं दातृत्व, कीर्तनाचे मानकरी हरिभक्तपरायण कैलासवासी सुखलाल गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण नामदेव सुखलाल पाटील, टाळी वाजून द्या. आजचे कीर्तनाचे सेवेचे मानकरी. आणि या कार्यक्रमाला आपले सगळ्यांची उपस्थिती, कोण कोण कीर्तन लावतो, कोण नाही होतं, सगळ्यांना वर घेऊन जाणारे हरिभक्तपरायण TV चॅनलला हरिभक्तपरायण भैयादादा तुमचं कोटी कोटी धन्यवाद. कोणता कीर्तन काले उचल नाही भैयादादा, कोणले लई जाण आहे, हे सगळी ताकद त्यांच्याकडे. अभिनंदन भैयादादा. उपस्थित या कार्यक्रमाला जवळजवळ विनेकरी पाहिजेत. हरिपाठाचे नेतृत्व भयाण्याचे आमचे गोकुळांना आहेत, तारचंद जीभोत आकराडेकर, पावबा महाराज, सुपडूदादा कडरेकर, नाना महाराज निमेलकर. आणि उपस्थित जवळजवळ धमाने कोडदेचे भैयादादा आहेत, तात्या आहेत, भामपूरचे आमचे अध्यक्षपद ज्यांना दिलं आमचे विश्वासनाना आहेत, जवळजवळ काकडची मंडळी भट्टूदादा, जवळजवळ सगळे पंचक्रोशीतील सगळे कीर्तनकार जेवढे आमचे उभे आहेत, सगळ्या टाळकऱ्यांना वारकऱ्यांना माझा जहेरी. कारण साऊंडवाले आमचे महत्त्वाचं, ज्यांच्यामुळे आम्ही गोड आवाज, बरं का, असंच होतं ते जवळना म्हणूनच राहायचा काही काही मग बीतली बीत आमंत्रण राहायचा, तो पंक्तीन पंक्ती उठून तो आपली बाग डोळ्यात आणस. तसं एकमेव व्यक्तिमत्व ज्यांच्या साऊंडला तोंड नाही, वा तोंड नाही महाराज. मेथीचा भावसाचा साऊंड सांगितला बरं का बापू ठाकूराला, वरझडी 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 वरझडीचा साऊंड सांगा, कीर्तन करता कंबर बांधे पहिले. म्हणजे एवढी तुमची काय ख्याती ख्याती वा भाऊसाहेब.
आणि तसं तुमच्या ख्यातीसारखंच आहे. सेटिंग आणि साऊंड सिस्टीमची जी मॉनिटर चांगलं करता तुम्ही. बाकीचं मटेरियल भरपूर आहे पण कथाबी मोठी फिरत पण एकमेव त्यांच्याकडे टारी वाजून द्या. सुंदर आयोजन नियोजन आहे. विशेष सहकार्य जय सियाराम भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, एकता ग्रुप, गुलाब बाबा भजनी मंडळ, जय बोले बाबा भजनी मंडळ, ओम शांती परिवार, डॉक्टर हेमराज बाबूराव पाटील माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा होड यांच्यातर्फे महाप्रसाद. टाळी वाजवून बरोबर आहे ना. सहकार्य 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 मला याही वर्षाला समस्त ग्रामस्थ मंडळ, टाळकरी माडकरी वारकरी, आबासाहेब तुम्ही मला पुन्हा बोलवलं, माझे डोळे भरून आले, पुन्हा माझ्यावर तुम्ही प्रेम दाखवलं. काही काही ठिकाणी एकच द्यावा बोवा देखील अति बलावं नाही. पण धन्यवाद मी तुमच्या सगळ्या. आज आमचे निम्मानन आहेत प्रति पंढरपूर भारताचे, आमचे मोठा भाऊ परसोळ्याची मंडळी, बरीचशी मंडळी. माफ करा आता तुम्हाला एखाद्याला जर एखादं नाव चुकलं असेल मला पत्र द्या. कारण कीर्तनाची वेळ जी ना, जे घुमानं वारं आहे ना, नाना ह्या निघली. काय झालं या वेळला किंमत आहे. वेळ जसं म्हणे ना, जी भो येले के लागस भाऊ, त्या पद्धतीने काही हरकत नाही. ते गरजेचं होतं. वारकरी संप्रदाय टिकवणं गरजेचं आहे. ते पद देणं, आपला वारकरी धर्म टिकवणं हे बी गरजेचं आहे. आलेले मान्यवर धुळे जिल्हा वारकरी खानदेश सेवा मंडळ, साक्री तालुका, नंदुरबार जिल्हा, शहादा तालुका, शिरपूर तालुक्यातले सगळे वारकऱ्यांच्या पायावर मी मस्तक ठेवतो आणि मूळ विषयाकडे वळतो. विठ्ठल नऊ वर्षाची परंपरा आहे ह्या दादा. किती वर्षाची? आणि या गावाचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी. शिस्तप्रिय सप्ताह करावा फक्त होडच्या मंडळीने. मंडप, लाइटिंग आणि नियोजनबद्ध. बाकी ठिकाणी पहिला दिवस एवढा समाज येत नाही. भैया दादा नाना येतच का पहिला दक्षू भाऊ जासू भाऊ पहिला दिन भाऊ. पण मी खरोखर या गावाचं कौतुक करतो पांडुअप्पा. याला भक्तीचा नियमावली महाराज. पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत या गावाचं सगळं कौतुक करण्याचं. मंडप आहे, सुंदर लाइटिंग आहे. बऱ्याच सप्ताह उपगेल दाखवता मी. उपगेल सप्ताह मंडप बोवाल ठोकावास, एक लाईट, एक माईक, अशी परिस्थिती. उदासीनता नाही. तुमची सगळीच तयारी. आबासाहेब तुमचं मंडळ खूप चांगलं. आणि सगळी कृपा कोणाची? हनुमंताची. कोणाची? हनुमंताची. आणि तुम्ही रात्रंदिवस तुमची इथे काय चालतं? प्रभात फेर चालतं ना. हे गावाची ताकद आहे. बबलू दादा धमानेकर अभिनंदन. सगळे मान्यवर खूप कौतुक कमी. पहिला दिवस म्हटला, काय शब्द आहे? पहिल्या दिवसाचं कीर्तन कार्यक्रम म्हटला त्याने नाम सांगावं. काय सांगावं? जन्माचे कारण रामनाम पाठी जायजे वैकुंठ एक वेळा. भक्तीचं महत्व आणि भक्तीची वाढ दाखवणार संत. जसं तुमच्या गावात दगाजी बापू आले तसं भक्तीची वाढ दाखवणार संत. ज्या व्यासपीठावर आपण बसतो आणि भक्तीची वाढ कोणी दाखवली? कोणाच्या व्यासपीठावर आपली? हनुमंतराय. काय भक्तीच्या त्या वाटा, वा वा वा, काय भक्तीच्या त्या वाटा, 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 काय भक्तीच्या त्या वाटा. माझा दावा व्यासुभटा, माझा दावा व्यासुभटा.
वाजून द्या. खूप आनंद वाटला. आप्पासाहेब अगदी समयाला अनुसरण प्रमाण. पेपर बी तो आणि कॉफी बी 30 पाहिजे. काही ठिकाणी भूगोलला पेपर गणित नाही कॉफी. आनंद वाटला मला. काय भक्ती त्याच्या वाटा मज द्यावया सुमठा. अखंड रात्रंदिवस असा एक महात्मा चिरंजीव आहे ते हनुमंतराय. कथा जिथे असते जिथे कीर्तन असतं श्यामदादा गोकुळांना पहिला मान कथाकार कीर्तनकार भागवतकार हनुमंताला देतात. कोणाला? आइये हनुमंत विराज आई रे हनुमंत विराज ओ आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए दुख मंदन मारुति नंदन दुख मंदन मारुति नंदन सुनला प्रेम पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार ओ आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करू मध्य अनुसार कथा करू मध्य अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए ओ आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए टाळी वाजून द्या एक वेळ. खरोखर नियोजन करू पावा महाराज जीवो तुम्हीच करू. खरोखर ना काशी मंडळी भेटत नाही बरं तात्या गोकुळांना भाग्य आहे. खरोखर या गावावर काय त्यांचं प्रेम आहे प्रेम. म्हणजे असे लोक भेटत काही ठिकाणी उमजे नाही त्याला ऐकू ये नाही मालवी सुधरू देत नाही. मी म्हणू भाऊ बरे केले त्या मंगला गहू हरभरे म्हणे. एक नंबर आनंद वाटला मला. सहजासहजी हे भाग्य लागतं माऊली बरं का. गजानन सर सोपं नाही. सप्ताह करण्याच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सप्ताहाची पैशाची उधळपट्टी नाही डोक्यातून काढून टाकता. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत सप्त्याला. एक संस्कृती एक संतती आणि संपत्ती. 3 गोष्टीची गरज आहे. गजगंड पैसा लोकांकडे पण संस्कार नाही जयरी नाही. एकावर कीर्तनला गेलो भैया दादा मी गाडी म्हणून उतरलो. पाय पाहिलं त्याने शबलम पाहिली गयामा शबलम गयामा गाळण पिशी पेशी देखतात चमका घेत पोऱ्या ओतून बना बोवा बोवा एस्टिमेट म्हणजे गावाला तरी ओळखील हो गाव ओतून बना बोवा म्हणे. ज्या गावात धनधन सद्गुरू जय योगेश्वर जय हरी जय सियाराम अख्खं गाव चांगलं. लहान लहान पोरे गोट्या खेळतात. जसा एस्टिमेट उतारा बोवा कोण आणि देख पण ओतून बना बोवा बोवा अख्खं गाव आहे बा. आणि 3 गोष्टीची गरज आहे. संस्कृती संतती आणि संपत्ती. भाग्यवान लोक तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण आबा तुमचं. काही काही सप्ते हरिपाठ काकडा दिनभर मोकळा. पण इथे दिवसभर विश्व माऊली ज्ञानोबारा 56 भाषाचा केला गौरव. आज आमच्या मुलांना ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हे ज्ञानेश्वरीचे पारायण माध्यमातून कळेल. सुंदर गाव आहे तुमचं. नियोजन खूप चांगलं आहे. काही ठिकाणी नियोजन नाही पण संस्कृती संतती आणि संपत्ती या भारतामध्ये आदर्श राम दिला. कोणी दिला? राजा दशरथाने आणि आई कौशल्या. आदर्श राम या देशात दिला. आदर्श सुपुत्र जन्माला घातला. रोज भक्ती करावी नामचिंतन करावं. अयोध्यातला राजा दशरथ मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र या भारत देशाला दिला. ती आई भाग्यवान तो बाप भाग्यवान. संस्कृती प्रधान देश आमचा भारत. इतर देशाला संस्कृतीने अमेरिकेमध्ये पैसा भरपूर आहे पण संस्कार नाही.
सोन्याच्या चमच्यात जेवतात ते. पण संस्कृती प्रधान देश म्हटला. भागवतामध्ये सुंदर चिंतन नाथ बाबा. भरत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. नाथ बाबा पुढे तुकोबाराय म्हणतात असा एक देश या पृथ्वी तलावर आहे. तो कोणता देश? पवित्र ते कूड पावन तो देश पवित्र ते कूड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कूड पावन तो देश पवित्र ते कूड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती. गंगा या देशात 98,000 ऋषी तप करतात. नैमिषारण्याला जाऊन या. कुठे जा एकदा वृंदावनला जा. 5,000 मंदिरीत माऊली किती 5,000 वृंदावनला आहेत. 88,000 ऋषी तप करतात. आम्ही चित्रकूटला गेलो. भरत आश्रम पाहिला. चित्रकूटला गेल्यानंतर सुदर्शन दादा होते, प्रकाश दादा होते, मधु माऊली होते. आणि आम्ही सगळं त्यांच्यामुळे आणि आम्हाला तर मोठं केलं ते तुम्ही मोठं केलं महाराज. ना सगळे कीर्तनं द्यावे तुम्ही. आमच्या पायावर तुम्ही नतमस्तक होतात. आम्हाला तुम्ही मोठं केलं. आज कुठल्या गावात कीर्तने सगळे बसलेली मंडळी सगळ्यांनी मला कार्यक्रम दिले. सगळ्यांनी तुम्ही 2-2, 3-3 कार्यक्रम 2-2, 3-3 कार्यक्रम तुम्ही दिले. आणि तुम्ही मला आकडायला दिलं महाराज. तुमचा मुलगा आज देशाच्या भारत मातेचं रक्षण करतोय. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र या देशाला ज्या मातेने दिला ज्या बापाने दिला तो देश धन्य. धन्य तो धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निधान साहोता तो. तसं ते पंढरपूर क्षेत्रात अरणभेण नावाच्या गावामध्ये एक महात्मा जन्मला. धन्य ते आरण. तसा धन्य हा देश. प्रभू रामचंद्र भगवंताचा एक सेवक विषयाला म्हणून सांगतो. सहज राम आणि रावणाचं युद्ध प्रचंड युद्ध चाललेलं आहे. आणि त्या युद्धाच्या धावपडीमध्ये गर्दीमध्ये एक माकड सापडलं. कोणाच्या तावडीत? रावणाच्या तावडीत. काय नाव होतं त्या वानराचं? गंधमादन. वास याचा त्याचा. सापडल्या बरोबर कुंभकर्णीने पकडलं. कोणाला? निष्ठा सांगतो. निष्ठेने सांगतो. आपल्या देशातले प्राणी आपल्या देशातले नर. काय शब्द? नर. काय शब्द? नर. नर सापडला. कोणाच्या तावडीत? कुंभकर्णाच्या तावडीत सापडला. दाबला गेला. कोणाला? निष्ठा सोडली नाही. कोणी? आपी सोडली तो निष्ठा. आता कुठे जातो. पण निष्ठा सांगतो महाराज रक्ताच्या चिरकांड्या बाहेर आल्या. दाबला कुंभकर्ण. कोणाला? माहिती आहे तो सगळा विषय. गंधमादन नावाचा. देह जावत मारा पांडुरंगी दृढ भाव वासवी नाव दृढ भाव. देह जावत मारा पांडुरंगी दृढ भाव पांडुराव दृढ भाव दृढ भाव दृढ भाव. मंडळी भेटली. टाळी वाजून द्या महाराज. आनंद वाटला. सुंदर प्रमाण दिलं. देह जाहो अथवा राहो पांडुरंगा दृढ भाव. बोल. रावणाचा म्हणून तुला सोडून देतो. उत्तर काय दिलं तात्या? कोणी काय उत्तर दिलं गोकुळांना? जगेल रावणाचा नाही म्हणून जगणार नाही. जगेल रामाचा होऊन जगेल. मरेल रामाचं नाव घेऊन मरेल. माझा जन्म कारणी ठरेल. कोण म्हणतं? वानरचा जन्म कारणी ठरला. आपला विनाकारण जन्म आहे. ग्रंथ नाही, पूजा नाही, पाठ नाही, एकादशी नाही, माळकरी नाही, दान नाही,
कथामा नाही, कीर्तनमा नाही, गलीमा नाही, पुण्य नाही, मारुती मंदिरवर नाही, दान नाही, धर्म नाही, सगामा नाही, कसामा नाही, सारामा नाही, पोतारामा नाही, कसा निस्ता जग्या 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 देवनी पट्टे ते जगाडो आते ना ते का उपाटे ना देव त्यांचा देह कारणीने तुका म्हणे ज्याची बुद्धी जडो त्याहुनी दगड भरा देवा त्याहुनी दगड भरा त्याहुनी दगड भर देवा त्याहुनी दगड भर देवा तुका म्हणे बुद्धी ऐशी जड त्याहुनी दगड भरा देवा त्याहुनी दगड भरा बुद्धाची जड त्याहुनी दगड भर देवा त्याहुनी दगड भर देवा. वा आप्पा खरोखर धन्यवाद होतो लगेच प्रमाणतो रे बाउंड्रीवर जवान स्टार्ट येत आमचे विश्वनाथ कोले म्हणायचे बाउंड्रीवर जवान स्टार्ट आहे बंदुका घेऊन फक्त समोर कोणाला काय टिचीव 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 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आपल्या देशाच्या किती 3 गोष्टी आम्ही 3 गोष्टीला खूप मानतो तात्या 750 वर्ष झाली विश्वमानव ज्ञानोबा माऊली किती वर्षे तुम्ही आपण झोपतोय आनंदाने प्रत्येक गावागावात हे उपकार कोणाचे जे बाउंड्रीवर ज्यांच्या खांद्यावर बंदूक आहे ते लष्करी त्यांच्या भरोसावर आम्ही झोपतोय कुठे होडमध्ये मयानामा कोडनामा भामपूरमा कोणा भरोसावर कुणीतरी आईबापांनी मुलं पाठवले जवान आणि एक जवानांचा बाप टाळ घेऊन भाई वारकरी ज्यांच्या खांद्यावर बंदूक आहे ते लष्करी देशाला अन्न पुरवतो माझा शेतकरी ज्याच्या खांद्यावर नागर आहे तो शेतकरी ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे तो लष्करी आणि 750 वर्षापासून आळंदीच्या वाडीचा सोहळा चालू आहे ज्याच्या खांद्यावर विना आहे तो वारकरी 3 लोक महान आहेत वारकरी 1 लष्करी 2 शेतकरी देशाला अन्न पुरवतो तो आणि नेमकं शेतकरीवर बितवली झाली अकाली पाऊस काय झालं आसमानी टांगती तलवार 3 शत्रू आहेत आपला 4 कितला 4 शत्रू आहे जवळ लागा येतोय उन्हानी 1.5 महिना गायब होई या दादा आबा मला कोणा घ्यायला पाठवलं त्या भाऊंचं नाव काय मोठा भाऊ म्हणे आमना माग आहे ना बैलना माग ओढ मा बैलना माग सुद्धा भरणार नाही आणि ते जवळ लागा होते उन्हानी पहिला शत्रू निसर्ग जवळ शेतकरीने उगसतो तो पाडोस शेतकरीचा एखादा माणूस जेवाल बसस माखी कशी पडी जात आखी बाहेर काढता ग तसं शेतकरीनं आता मस्त पपई अशी झाडलेला गेले आम्हाला पांडवपणा कांदा ते असं उपाडान टाईमवर हे मन गारा पडे पहिला शत्रू निसर्ग कोणाचा शेतकऱ्याचा जवळ लागावर तर उन्हणी पहिला शत्रू निसर्ग दुसरा शत्रू सरकार धोरण शेतकरीनं मरण आणि आपलं नाव काय ठेवले बडी राजा कोणी बी बडी देस आपली काय नाव आहे आपलं बडी राजा कोणी बी बडी देस आपले सरकार धोरण शेतकरीनं किती शत्रू झाले 2 तिसरा शत्रू व्यापारी आता लेवाल येतात नाही त्या कपाशी घरमा आहे आता असं वाट टाकणार शेतकरी दी तिरी देतो इतके वाईट दिवस कोणावर उन्हात नाही तात्या शेतकरीवर येईल आणि 4था शत्रू मजूर आणि सालदार या बी काम पू देतात नाही 2-4 बाया पुढे निंतीस तिसले थोडीशी लागच कय वय 300 रुपया रोज ते पुढे निंतीस मागलेले सैन विनणी त्याचे निंतीस त्याने गोया काढा वल्लावळा गोया पुढे जायला फेकी मार तिसरी मागे दत्ताच वडील नो केवढं वाईट शे आसमानी तलवारे टांगलेली त्यावेळेला बाबा एकच चिंतन सांगतो कलियुगामध्ये बघा
माया सुटत नाही त्याला भगवान प्रभू रामचंद्राचे एक महान भक्त गंधमादन नावाचा वानर सापडला. रक्ताच्या चिरकांड्या निघता सांगितलं मरीन तर रामा नावाच्या नावाने मरीन. राम नाम जर घेतलं तर मला मोक्ष मिळेल. रावणाचा होऊन जगणार नाही. कोण म्हणता असं? वांद्रेसवर फरक होई आपण आपल्यावर होईना नाही. त्याशी निष्ठा सोडीन आपी कधी बी सोडी राहू आता नाही आता कुदी जातोस सत्य काय नाही. त्यावेळेला माझा जन्म सार्थक ठरेल. राम नामाचा जप करता 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 मी देह टाकेल. जर राम नामाचा जप करता करता माझा देह ठेवला तर माझा जन्म कारणी ठरेल अभंगाच्या पहिल्याचा. जन्माचे कारण राम नाम पाठी. 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 हो जाई जय वैकुंठी एक वेळा. जाई जय वैकुंठी एक वेळा. राम नाम ऐसा जीवे उमटे ठसा. राम नाम ऐसा जीवे उमटे ठसा. गाडी वाजून द्या. वा रे वासुदेव महाराज खूप बेंबीच्या देठापासून साथ देतात तुम्ही. जन्माचे कारण काय कारण त्याचं उत्तर दिले तात्या. राम नाम पाठी फायदा काय? जायजे वैकुंठ एक वेळा. नामदेवराय चिंतन सांगतात जन्माला आल्यानंतर राम नामाचा जप करा. कोणता? आणि तो जप महत्वाचा आहे. शेवट कोणता आहे? अंतकाळी राम नाम. राम नाम सत्य. राम नाम राम नाम सगळं मिथ्ये. काय शब्द? ब्रह्म सत्य. काय शब्द? ब्रह्म सत्य. इतर विश्व जे फक्त देवाचं नाव सत्य. सत्य तू सत्य तू सत्य तू विठोला. कागद टकाला जबरदस्त आहे की तयारीमध्ये एवढी 7 तात्या आतापर्यंत कोणीच दिली नाही. मी त्याशी भाग दाखवू त्या मनमाग टकमक देखील सुंदर सा. सत्य तू सत्य तू सत्य तू किती वेळा ते सत्य तू काय? सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. इतर नाही सांगितलं. मग राम नामाचा जप केल्याने फायदा काय? जायचे वैकुंठ एक वेळा. 2 नंबरच्या चरणात सगळ्यांना कल्पना आहे. ज्या वेळा पलीकडचा वैरी जानकी मातेला घेऊन समुद्राच्या पलीकडे गेला. रस्त्याने एक पक्षी त्याचं नाव आहे जटाऊजी. काय नाव आहे? जटाऊजीने अडवलं. रावणाने कपट केलं. जटाऊ घेऊन चालला अर्थात रावण घेऊन चालला कोणाला? जानकी मातेला.
घेऊन चालला. हाक ऐकली आणि जानकी मातेच्या मुखातून शब्द होता, श्रीराम 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 श्रीराम. हा आवाज एका पक्षीच्या कानावर गेला. एक आकाशमार्गे कोणीतरी अपराधी एक अबला नारीला घेऊन समुद्र पार करत होता. राम नामाचा जप ऐकला. कोणी? जटावने. जटावने पृथ्वीपासून आकाशात झेप मारली आणि पाहिलं, होती ती जानकी माता. जानकी मातेला पाहिल्याबरोबर रावण घेऊन जात असताना तिच्या मुखात राम नामाचा जप चालू होता. जटावने काय केलं? जटावने रावणाशी युद्ध पुकारलो. त्यावेळेला रावण खोटं बोलला. कोणाला? जटावला. आता लक्षात ठेव, खोटं कोण बोलस, खोटं कोण बोल लक्षात ठेव. त्याला खोटं बोलला आणि जटावला कळालं हा मला टिकू देणार आहे. पण जटाऊ रावणाशी युद्धाला तयार झाला आणि त्यावेळेला राम नामाचा जप चालू असता तुला रामाची शपथ टाकली, तुझं मरण सांग. कोण म्हणत असं? रामाला, एका पक्षीला रामाची किंमत कळाली. अशोकजी महाराज आण घातली. काय घातली? तुझं मरण सांग. मध्ये कुणाला टाकलं? रामाला. लक्षात ठेवा ना, रामाला राम शब्दाची किंमत एका पक्षाला कळाली. जटाऊजी त्यानं रावणाने सांगितलं तुला रामाची शपथ, रामाची शपथ टाकल्यावर जटाऊ खरं बोलला. काय बोलला? माझं मरण तुला पाहिजे. खरं बोलला. माझं मरण कुठे? पंख्यामध्ये. विषय लक्षात ठेवा. राम नामाचा शपथ टाकली, राम नामाची. जटाऊ खरं बोलला. रावणाला विचारलं तुमचं मरण सांगा. रावण खोटं बोलला. माऊली, माझं मरण पायाच्या अंगठ्यामध्ये. कळालं. आता आपण खाली वाकून रावणाचा अंगठा फोडला पाहिजे. कशाने? चोचीने. लक्षात ठेवा. राम नामाचा शब्द दिल्यामुळे रामा नामाचा शब्दाचं पालन केलं. कोणी? जटावने. जटाव खाली वाकला. रावण खोटं बोलला. माझं मरण पायाच्या अंगठ्यामध्ये. जटावने लांबून यावं. अंगठा फोडला. रक्तबंबाळ झाला. खाली वाकलेला आहे. वरते लक्षणे राम नामाचा शब्द दिल्यामुळे संधी साधली. कोणी? काय संधी साधली? खरं बोलला. कशामुळे खरं बोलला? रामामुळे. लक्ष शब्द ठेवा. रामामुळे खरं बोलला आणि मरण सांगून दिलं. मरण सांगल्यानंतर नेमकं जटाऊची पद्धत परिस्थिती पाहिली. शस्त्र काढलं. दोघं पंख छाटून टाकले. कोणी? रावणाने. कशामुळे? खरं बोलल्यामुळे. पंख तोडले. रक्ताच्या थारोड्यात पडला खाली. कोण? जटाऊ. आणि शेवटला मंत्र चालवता श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. राम नामाचा मंत्र चालू. शेवटला श्वास मोजत होता. राम नामाचा रक्त त्या थारोड्यात पडला पृथ्वीवर. शेवटचा श्वास मोजत होता. आणि अशा अरण्यामध्ये लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र जानकी मातेचा शोध घेत होते. अरण्यामध्ये आहे. पाहिला तो प्रकार समोर. एक पक्षी रक्ताच्या थारोड्यात पडलाय. राम नामाचा काय घेतोय? जप चालू होता. प्रभू रामचंद्राने उचललं, मांडीवर घेतलं आणि विचारलं ही परिस्थिती कोणी केली? पलीकडचा रावण वैरी जानकी मातेला घेऊन गेला. ही परिस्थिती त्याने मला आण घातली, शपथ टाकली. मी खरं बोललो. खरं बोलल्यामध्ये माझे पंख छाटून टाकले. मग मी असं म्हणतो, मूळ मुद्दा सांगतो.
राम नामाचा जप केल्याने त्याचा काय फायदा झाला अभंग त्या दुसऱ्या राम नाम ऐसे जेव्हा उमटत